नमस्ते. आज आपण आपल्या 12वीचा पुढचा नवीन टॉपिक सुरू करतोय. याच्यापूर्वी आपण पार्टनरशिप फर्म फायनल अकाउंट्स आणि बिल ऑफ एक्सचेंज असे 2 टॉपिक बघितलेले आहेत. आज आपण थर्ड चॅप्टर ॲक्च्युली एक युनिट आहे, त्या युनिटचा अभ्यास आपण आजपासून सुरू करतोय. आपण फर्स्ट चॅप्टर बघितला होता बघा, इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट. याच्यामध्ये 2 पार्टनर्स फर्ममध्ये आल्यानंतर नेट प्रॉफिट, नेट लॉस, ग्रॉस प्रॉफिट आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, त्याचे ओव्हरऑल फायनल अकाउंटचे प्रॉब्लेम्स याच्यामध्ये आपण बघितले. त्याच्यानंतर बिल ऑफ एक्सचेंज हा पण टॉपिक आपण बघितलेला आहे. त्याच्यानंतर बिल ऑफ एक्सचेंजमध्ये ड्राफ्ट कशा पद्धतीने तयार करायचा किंवा जर्नल एंट्रीज कशा करायच्या इन द बुक्स ऑफ ड्रॉवर अँड इन द बुक्स ऑफ ड्रॉइंग हे देखील पाहिलं. आता ॲक्च्युली बुकमध्ये इंडेक्समध्ये जर आपण बघितलं तर चॅप्टर नंबर 3, चॅप्टर नंबर 4 आणि चॅप्टर नंबर 5. चॅप्टर नंबर 3 आहे बघा, रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप, ॲडमिशन ऑफ पार्टनरशिप, रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप, रिटायरमेंट ऑफ पार्टनर, रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप, डेथ ऑफ पार्टनर. पार्टनरशिप फर्मशी रिलेटेड हे 3 युनिट्स आहेत. ज्यांना पार्टनरशिप फर्म समजलेलं आहे त्यांना हे युनिट समजणार आहे. एक युनिट आहे म्हणायला हरकत नाही. ॲडमिशन समजलं तर रिटायरमेंट समजणार आहे, रिटायरमेंट समजलं तर डेथ ऑफ पार्टनर समजणार आहे. आपण हे तिन्ही पण चॅप्टर सोडीने घेणार आहोत. सविस्तर डिटेल प्रत्येक गोष्टीचं कॅल्क्युलेशन, प्रत्येक गोष्टीचं पोस्टिंग आपण याच्यात सविस्तर बघणार आहोत. त्यातल्या त्यात मॅक्झिमम थिअरी जी आहे ही ॲडमिशन ऑफ पार्टनरमध्ये आहे. ते समजलं तर मग रिटायरमेंट ऑफ पार्टनर अँड डेथ ऑफ पार्टनर आपल्याला लक्षात येईल. आज आपण आपला थर्ड चॅप्टर सुरू करतोय, रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप, ॲडमिशन ऑफ पार्टनर. पेज नंबर 125. पेज नंबर 125, रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप, ॲडमिशन ऑफ पार्टनर. या चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय पाहायचं ते दिले पहा. कंटेंट, मीनिंग ऑफ रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप, different forms of reconstitution, ॲडमिशन ऑफ पार्टनर, नवीन पार्टनरच्या ॲडमिशनची गरज का आहे, नीड. त्याच्यानंतर कॅपिटल बॉट बाय न्यू पार्टनर, न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो हा नवीन भाग आहे बघा याच्यामध्ये. त्याच्यानंतर सॅक्रिफाईस रेशो, मीनिंग ऑफ गुडविल, मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन ऑफ गुडविल ज्याच्यामध्ये बेसिकली ॲव्हरेज प्रॉफिट मेथड, सुपर प्रॉफिट मेथड ही आपल्याला पाहिजे. त्याच्यानंतर ट्रीटमेंट ऑफ गुडविल, रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज, ॲडजस्टमेंट्स ऑफ ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट्स अँड लॉसेस अँड ॲडजस्टमेंट्स ऑफ कॅपिटल. खूप सोपं प्रकरण आहे, खूप छान पण आहे. सोप्या पद्धतीने आपण समजून घेऊयात. द स्टुडंट्स विल एबल टू, या प्रकरणातून विद्यार्थी काय शिकणार आहेत बघा. To understand the meaning and different ways of reconstitution, to understand the meaning and need of admission of partner, to learn the adjustment required on admission of partner, to calculate the new profit sharing ratio and sacrifice ratio also, to know the methods of valuation of goodwill and treatment of goodwill हा महत्त्वाचा भाग आहे बघा. To learn the accounting treatment of accumulated profits or loss. त्याच्यानंतर टू मेक नेसेसरी ॲडजस्टमेंट्स ऑफ रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज अँड टू लर्न टू ॲडजस्ट द कॅपिटल अकॉर्डिंग टू द न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. आता हे जे सगळं वाचलं आहे किंवा आपण पुढे थेअरी पार्ट बघण्याच्या अगोदर मला काहीतरी सांगायचं आहे. आपण 11वीला असताना पार्टनरशिप नव्हतं किंवा बेसिकली अगदी बेसिक फायनल अकाउंट आपण गेल्या वर्षी बघितलं की ज्याच्यामध्ये पार्टनर नव्हते, सिंगल प्रॉब्लेम, फर्मचा प्रॉब्लेम होता तो. त्याच्यानंतर 12वी सुरू झाल्यानंतर फर्स्ट चॅप्टर आपला होता पार्टनरशिप फर्म फायनल अकाउंट.
की 2 पार्टनर्स एकत्र येऊन फर्म सुरू करतात, बिझनेस सुरू करतात. म्हणजे जिथं एका व्यक्तीने बिझनेस सुरू करणं म्हणजे तिथं सगळ्या बिझनेसची जबाबदारी एका व्यक्तीची आहे. किंवा कॅपिटल आणण्याची, किंवा प्रॉफिट झाला आहे तर त्याची ड्युटी आहे, किंवा लॉस झाला तर तो देखील त्यालाच सहन करावा लागतो. हे सगळं एकाच व्यक्तीची ड्युटी होती जर फायनल अकाउंट आपण लास्ट इयरचं शिकलो आहे त्याच्यामध्ये, किंवा त्या मालकाची किंवा त्या प्रोप्रायटरची. मग एकापेक्षा 2 व्यक्तींनी जर बिझनेस केला तर होणारा प्रॉफिट हा 2 लोकांमध्ये डिवाईड होईल, होणारा लॉस हा 2 लोकांमध्ये डिवाईड होईल, किंवा येणारं कॅपिटल हे दुसरा मेंबर जास्तीचे कॅपिटल घेऊन येणार आहे. अशा पद्धतीचा थोडासा आपण जो अभ्यास आहे तो पार्टनरशिप फॉर्म फायनल अकाउंटमध्ये केला की 2 व्यक्ती आल्यानंतर कॅपिटल जे आहे ते पण वाटलं जातं, प्रॉफिट जो आहे तोही वाटला जातो, आणि लॉस आहे तो देखील वाटला जातो. आता जेव्हा 2 लोक ऑलमोस्ट बिझनेस करत आहेत, पण बिझनेसला आणखीन कॅपिटलची गरज आहे, बिझनेसमध्ये आणखीन कॅपिटल पाहिजे असं जर त्यांना वाटतंय, तर मग ते आणखीन एका पार्टनरची त्या ठिकाणी निवड करू शकतात. 2 जण आणखीन एका पार्टनरला बिझनेसमध्ये जॉईन करून घेऊ शकतात. म्हणजे 2 व्यक्ती आहेत, 2 व्यक्ती बिझनेस चालू ठेवत आहेत, पण त्यांना आणखीन कॅपिटल हवं आहे, आणखीन त्यांना मॅनेजमेंटचे स्किल असणारे लोक हवेत बिझनेस चांगला चालण्यासाठी, तर ते अजून एका व्यक्तीची निवड करतात. आता ऑलरेडी 2 जण बिझनेस करत आहेत, 2 जण प्रॉफिट अँड लॉसचं डिस्ट्रीब्युशन करून घेत आहेत, बिझनेस व्यवस्थित चाललेला आहे. पण जेव्हा थर्ड पार्टनर बिझनेसमध्ये येतो, तिसरा व्यक्ती जेव्हा बिझनेसमध्ये ॲज अ पार्टनर म्हणून येतो, तेव्हा सगळ्या अकाउंटिंग ट्रीटमेंट बदलणार आहेत. काय काय बदलेल सांगा बरं? त्यांचं प्रॉफिट बदलणार आहे बघा, त्यांचा लॉसचा रेशो, प्रॉफिटचा रेशो, लॉसचा रेशो बदलणार आहे. येणारा पार्टनर नुसताच येणार नाही, तो येताना कॅपिटल घेऊन येणार आहे, त्याच्यासोबत तो त्याचं गुडविल घेऊन येणार आहे. जसा त्याच्या कॅपिटलचा फायदा त्यांच्या बिझनेसला होणार आहे, तसंच देखील अख्खं वर्ष संपल्यानंतर फर्मला जर प्रॉफिट झाला तर तो आधी दोघांना देत होतो आपण, आता थर्ड पार्टनर आल्यामुळं काय करावं लागेल, तिसऱ्या पार्टनरला देखील तो द्यावा लागणार आहे. मग हे जे आहे, हा नवीन पार्टनर आल्यानंतर अकाउंटिंग ट्रीटमेंटमध्ये काय बदल होतात, तो आल्यानंतर फर्म बेनिफिटमध्ये आहे का लॉसमध्ये आहे, किंवा जुन्या पार्टनर्सना काय सॅक्रिफाईस करावं लागतं, जुन्या पार्टनर्सच्या प्रॉफिटमध्ये काय चेंजेस होतात, लॉसमध्ये काय चेंजेस होतात, मागचे जे साठवलेले ॲक्युमुलेटेड प्रॉफिट्स आहेत, लॉस आहेत, त्याच्याबद्दल काय ट्रीटमेंट आहे, जनरल रिझर्व आहेत, रिझर्व फंड आहेत, त्याच्याबद्दल काय ट्रीटमेंट आहेत, असं सगळं हे होल चॅप्टर. मागच्या वर्षीच्या अभ्यासक्रमात देखील ॲडमिशन, रिटायरमेंट अँड डेथ ऑफ पार्टनर हा कंटेंट होता, आणि याच्यामध्ये तुम्हाला आयदर प्रॉब्लेम सोडवायला सांगतात किंवा जर्नल एंट्रीतसुद्धा प्रॉब्लेमशी रिलेटेड करायला सांगतात. म्हणजे दोन्ही एकदम विचारणार नाहीत, आयदर प्रॉब्लेम विचारतील किंवा प्रॉब्लेम नाही विचारलं तर त्याच प्रॉब्लेम्सच्या तुम्हाला जर्नल एंट्रीज पण विचारतील. अर्थात तो सगळा पुढचा भाग आहे. आधी आपण थेअरी पार्ट समजून घेणार आहोत, छोटे छोटे प्रॉब्लेम्स आपण आधी करणार आहोत, आणि मग पुढच्या ॲडव्हान्स प्रॉब्लेमकडे जाणार आहोत. बघूया चला. 3.1 मीनिंग ऑफ रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप. बघा काय, पेज नंबर 125. The reconstitution of partnership preliminary involves the change in the form of partnership. This is change in agreement among the partners which leads to change the relationship between the partners, and change in share of profits and losses of partners in the firm. The change in the partners may be take the following forms. काय काय बघा, डिफरंट फॉर्म्स ऑफ रिकन्स्टिट्यूशन. कोणत्या 3 प्रकारे पार्टनरशिप फॉर्ममध्ये बदल होतात, रिकन्स्टिट्यूशन बदल, चेंजेस. बघा, चेंज इन द प्रॉफिट. नवीन पार्टनर जर आपण ॲड केला, किंवा जुना पार्टनर एखादा फर्ममधनं बाहेर गेला, किंवा एखादा पार्टनर मयत झाला, तर ओव्हरऑल जो प्रॉफिट आहे, ओव्हरऑल जो लॉस आहे, त्याच्यामध्ये बदल होणार आहे. फर्स्ट, चेंज इन प्रॉफिट, शेअरिंग ऑफ एक्झिस्टिंग पार्टनर.
The partner of the firm may be decide to change their existing profit sharing ratio if one partner purchase a share of profit from another partner. The old partnership agreement stands terminated and new agreements come into force standing न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. बघा इथे त्यांनी काय म्हणलंय, इफ वन पार्टनर म्हणजे बदल कुठल्या कुठल्या पद्धतीने होतात, ॲडमिशन, रिटायरमेंट, डेथ आणि हा चौथा. इफ वन पार्टनर परचेस, एक पार्टनर जर दुसऱ्या पार्टनर करून त्याचा प्रॉफिटचा शेअर जर खरेदी करतोय, परचेस अ नेट प्रॉफिट फ्रॉम, परचेस अ शेअर ऑफ प्रॉफिट फ्रॉम अनादर पार्टनर, मग त्यांचं जुनं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ॲग्रीमेंटचं ते कॅन्सल होतं आणि मग नवीन बदल ह्या शेअरनुसार करून नवीन ॲग्रीमेंट केलं जातं आणि त्यानुसार बिझनेस मग रन केला जातो. इफ वन पार्टनर परचेस अ शेअर ऑफ प्रॉफिट फ्रॉम अनादर पार्टनर, द ओल्ड पार्टनर ॲग्रीमेंट स्टँड्स टर्मिनेटेड, टर्मिनेटेड म्हणजे रद्द होणे, अँड द न्यू ॲग्रीमेंट कम इन टू फोर्स स्टेटिंग अ न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. हा एक बदल या पद्धतीने करता येऊ शकतो. दुसरा बदल आहे बघा, पेज नंबर 126, ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर, ॲडमिशन प्रवेश. वेन द न्यू पार्टनर इज ॲडमिटेड इन द बिझनेस, ही ब्रिंग्स कॅपिटल अँड शेअर ऑफ गुडविल. ह्याला अंडरलाईन करायची. नवीन पार्टनरला आपण कशासाठी फॉर्ममध्ये घेतोय, का तर आपल्याला कॅपिटल जास्त मिळावं म्हणून. मग तो येताना नुसताच येणार नाही आहे, तो येताना कॅपिटल घेऊन येणार आहे, कॅश घेऊन येणार आहे, प्लस त्याचं गुडविल देखील घेऊन येणार आहे. वेन द न्यू पार्टनर इज ॲडमिटेड इन द बिझनेस, ही ब्रिंग्स कॅपिटल अँड हिज शेअर ऑफ गुडविल. ओल्ड पार्टनर्स हॅव टू सॅक्रिफाईस देअर शेअर ऑफ प्रॉफिट फॉर न्यू पार्टनर. आता ही दुःखाची बाब आली बघा जुन्या लोकांसाठी. जर 2 पार्टनर आहेत, 1,00,000 रुपये प्रॉफिट झाला तर दोघांनाही 50,000 हजार मिळत आहेत. पण जर आता तिसऱ्या पार्टनरला तुम्ही फॉर्ममध्ये घेतलं तर त्या 1,00,000मध्ये अजून एकाचा हिस्सा वाढणार आहे. म्हणजे काहीतरी 33,000 वगैरे असे रुपये मिळतील. म्हणजे तुमच्या प्रॉफिटमध्ये अजून एक वाटेकरी आला, बरोबर की नाही. नवीन पार्टनर आल्यानंतर आपला प्रॉफिट जो आहे हा कमी होतो. म्हणून तो म्हणतायत ओल्ड पार्टनर्स हॅव टू सॅक्रिफाईस, सॅक्रिफाईस म्हणजे त्याग करणे. ओल्ड पार्टनर्स हॅव टू सॅक्रिफाईस देअर शेअर ऑफ प्रॉफिट फॉर न्यू पार्टनर. सो द पार्टनरशिप ॲग्रीमेंट चेंज. नवीन पार्टनर आल्यानंतर जुनं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल होतं आणि नवीन पार्टनरच्या आल्यानंतरचे रूल्स फॉलो करून नवीन ॲग्रीमेंट बनवलं जातं. अशा पद्धतीने बदल करता येतो ॲडमिशन ऑफ पार्टनर. सेकंड चेंज करता येतो रिटायरमेंट ऑफ पार्टनर. रिटायरमेंट ऑफ पार्टनर म्हणजे एखाद्या पार्टनर फर्म चाललेली आहे, बिझनेस चालू आहे योग्य पद्धतीने, पण एखाद्या पार्टनरचं वय झालेलं असेल किंवा त्याला आता काम करायचं नसेल किंवा तो केपेबल आहे काम करायला पण त्याला पुन्हा दुसऱ्या बिझनेस ॲक्टिव्हिटीज असतील, त्याला नसेल काम करायचं, तर अशा परिस्थितीत ते स्वतःच राजीनामा देऊ शकतात. अशा परिस्थितीत ते स्वतःच बाहेर पडू शकतात. रिटायरमेंट, स्वेच्छानिवृत्ती. मग जर ऑलरेडी 3 लोकांची फर्म चालू आहे, 4 लोकांची फर्म चालू आहे, त्यातनं जर एक पार्टनर निघून गेला तर मग काय काय बदल होतात अकाउंटिंग ट्रीटमेंटमध्ये किंवा प्रॉफिट अँड लॉसमध्ये, ते आपल्याला अभ्यासायचं आहे रिटायरमेंटमध्ये. बघा, रिटायरमेंट ऑफ पार्टनर. इफ द पार्टनर इज रिटायरिंग फ्रॉम पार्टनरशिप फर्म, his share of profit up to the date of retirement capital, his share in other reserves of the firm will be paid to him. बघा, if the partner is retiring from the partnership firm, his share of profit म्हणजे त्याला जे काही पैसे मिळणार आहेत ते up to the date of retirement म्हणजे रिटायरमेंटच्या तारखेपासून त्याला मिळणारा प्रॉफिट, हिज शेअर इन अदर रिझर्व्ज म्हणजे त्याचे काही राखीव भांडवलामध्ये त्याचे काही पैसे साठलेले असतील तर ते विल बी पेड टू हिम. फर्मकडनं त्याला त्याची जी ड्यू अमाऊंट आहे ती दिली जाते. ओल्ड पार्टनर्स विल गेन द प्रॉफिट अँड दे विल चेंज द न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. आत्ता मी सांगितलं तेच उदाहरण की 4 पार्टनर फर्म चालवत आहेत पण त्यातले एक पार्टनरने स्वेच्छानिवृत्ती घेतली.
बाहेर पडले, ते रिटायरमेंट घेतली त्यांनी. तर मग आधी चौघांमध्ये प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट होत होता. आता समजा 1,00,000 रुपये चौघं जण वाटत आहेत, तर 25,000 वाटले जायचे. पण एक जण बाहेर पडला किंवा 2 जण बाहेर पडले, तर त्या दोघांना जो वाटला जाणारा प्रॉफिट होता तो आता उरलेल्या पार्टनर्समध्ये वाटला जातो. आलं की नाही लक्षात? फक्त प्रॉफिटचीच बाजू बघू नका, याच्यामध्ये लॉस पण बघा. जर आधी 4 जण बिझनेस रन करतायत, 4 जण प्रॉफिट एकत्र घेत आहेत, 4 जण लॉस पण घेत होते ना. यातल्या 2 जणांनी जर रिटायरमेंट घेतलेली असेल, त्यांच्या नावाचा लॉस या दोघांना देखील सहन करावा लागणार आहे. आलं का लक्षात? प्रॉफिटमध्ये जसे चेंजेस होतात तसे लॉसमध्ये देखील चेंजेस होणार आहेत, त्याच्या रेशोमध्ये चेंज होणार आहे. म्हणजे एक सफरचंद आहे, त्याआधी 4 जण खात होते त्याच्या 4 फोडी करून, पण आता 2 पार्टनर त्याच्यातले निघून गेले, म्हणजे त्या 2 फोडी त्यांच्या नावावर येणार आहेत. हा झाला प्रॉफिट. पण लॉस जर झाला, तोटा जर झाला, तर मग फक्त 4 ऐवजी ह्या दोघांनाच ते पैसे भरावे लागतात. आता हळूहळू आपण रिटायरमेंट शिकल्यानंतर ह्या गोष्टी क्लिअर होतील. पण जशी प्रॉफिटची बाजू आहे तशी लॉसची पण बाजू आहे, हे लक्षात घ्या. सो रिटायरमेंट, old partners will gain the profit and there will be change in the new profit sharing ratio. डेथ ऑफ पार्टनर. आता हा एक 3rd चॅप्टर आहे आपल्याला, युनिटमधला 3रा भाग आहे. डेथ ऑफ पार्टनर म्हणजे एखादा पार्टनर फर्म चालू असताना, कॉन्ट्रॅक्ट संपलेलं नसताना, ॲग्रीमेंट संपलेलं नसताना जर काही कारणास्तव त्याला मृत्यू आलेला असेल, मयत झालेला असेल, तर मग काय चेंजेस होतात. साधारणतः रिटायरमेंट ऑफ पार्टनर आणि डेथ ऑफ पार्टनरची थेरी जी आहे, अकाउंटिंग ट्रीटमेंट ज्या आहेत या बऱ्यापैकी सेम आहेत बघा. पण इथं पार्टनर जिवंत असतात, त्यांना मिळणारी जी रक्कम आहे ती त्यांना स्वतःला मिळू शकते. इथं पार्टनर तो जिवंतच नाही आहे. मग ह्याचे जे कोणी लिगल रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांना कोर्टाकडनं सँक्शन आणावं लागतं की तेच त्यांचे वारसदार आहे, आणि मग त्यांचा जो लिगल सक्सेशर आहे किंवा त्यांचे लिगल रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांना त्यांचे प्रॉफिट्स मिळू शकणार आहेत. बघा, डेथ ऑफ पार्टनर. पार्टनर इज गोईंग आउट ऑफ बिझनेस ड्यू टू डेथ. हिज लीगल हेअर विल गेट द पार्टनर्स शेअर. लीगल हेअर त्यांचा कायदेशीर वारसदार. कायदेशीर वारसदार. Partner is going out of business due to death. His legal heir will get the partner's shares in the business. Share of profit of continuing partner will change and old partnership agreement comes into end. अर्थात रिटायरमेंट झालं तरी ॲग्रीमेंट बदलणार आहे, डेथ ऑफ पार्टनर झालं तरी ॲग्रीमेंट बदलणार आहे, आणि ॲडमिशन झालं तरी देखील ॲग्रीमेंट बदल होणार आहे. फक्त ॲडमिशनमध्ये फायदा काय होतो की नवीन पार्टनर येणारा कॅपिटल घेऊन येणार आहे. भले तुमच्या प्रॉफिटमध्ये तो अजून एक हिस्सेदार आहे, पण लॉसमध्ये सुद्धा त्याला त्याचा लॉस त्याच्या वाट्याला येणारा त्याला सहन करावा लागेल. इथे अशा पद्धतीने असतं. आणि रिटायरमेंट आणि डेथ ऑफ पार्टनरमध्ये प्रॉफिट जरी कंटिन्युइंग पार्टनर्सना मिळत असेल, त्यांचा हिस्सा, ह्या बाहेर पडलेल्या मेंबर्सचा हिस्सा जरी कंटिन्युइंग पार्टनरला मिळत असेल, तरी देखील लॉस देखील फक्त कंटिन्युइंग पार्टनर्सनाच सहन करावा लागतो. मग हे 2 बाजू आपण नंतर बघणार आहोत. आता फक्त आपण या प्रकरणामध्ये ॲडमिशन ऑफ पार्टनरचे डिटेल्स बघणार आहोत. चला तर मग 3.2 ॲडमिशन सुरू करूयात. ॲडमिशन ऑफ अ पार्टनर. बघा डेफिनेशन दिली आहे. अकॉर्डिंग टू द सेक्शन 31 in bracket 1 of the Partnership Act 1932, a person can be admitted as a new partner only with the consent of existing partners unless otherwise agreed upon. बघा, अ पर्सन कॅन बी ॲडमिटेड, एक व्यक्तीचा प्रवेश होतो बिझनेसमध्ये अ न्यू पार्टनर, नवीन पार्टनर म्हणून, ओनली विथ द कन्सेंट. कन्सेंट म्हणजे संमती असणे. कन्सेंट म्हणजे संमती किंवा परवानगी. कुणाची संमती किंवा कुणाची परवानगी? विथ द कन्सेंट ऑफ ऑल एक्झिस्टिंग पार्टनर. एक्झिस्टिंग पार्टनर म्हणजे
जे सध्या कंपनीमध्ये ॲज अ पार्टनर म्हणून काम करतात. विद्यमान भागीदार नाही, विद्यमान भागीदार. ऑल एक्झिस्टिंग पार्टनर्स अनलेस अदरवाईज ॲग्रीड अपॉन, जर ॲग्रीमेंट म्हणजे ठरलं असेल तर. न्यू पार्टनर विल ब्रिंग हिज शेअर ऑफ गुडविल अँड कॅपिटल अँड एन्जॉय द राईट्स ऑफ शेअर इन फ्युचर प्रॉफिट्स. नवीन पार्टनर येताना कॅपिटल घेऊन येणार आहेत, त्याचबरोबर ते गुडविल देखील घेऊन येणार आहेत. आले लक्षात? दिस चॅप्टर कवर्स द अकाउंटिंग ट्रीटमेंट ऑफ ॲडमिशन ऑफ पार्टनर इन द एक्झिस्टिंग पार्टनरशिप फर्म. ह्याच्यात फक्त आपण ॲडमिशनच्या ट्रीटमेंट बघणार आहोत. रिटायरमेंट आणि डेथ ऑफ पार्टनरसाठी सेपरेट चॅप्टर त्यांनी आपल्याला दिला आहे. त्याचा विचार आत्ता नाही करायचा, जेव्हा चॅप्टर सुरू होईल तेव्हा त्याच्यामध्ये आपण बघूया. गरज का आहे ॲडमिशनची? साधं लॉजिक आहे. का गरज आहे सांगा बरं? नवीन पार्टनरला फर्ममध्ये घेण्याचा उद्देश एकच आहे, आपल्याला फर्मसाठी कॅपिटल आणखीन जास्त मिळेल. भले आपल्या प्रॉफिटमध्ये अजून एकाचा शेअर वाढणार आहे, पण लॉस बेअर करायला सुद्धा अजून एक मेंबर येणार आहे ना, लॉस सहन करायला सुद्धा अजून एक मेंबर येणार आहे ना, ही गरज आहे. बघा, जनरली द न्यू पार्टनर इज ॲडमिटेड इन द फर्म टू एक्सपांड द कॅपिटल बेस ॲज वेल ॲज टू यूज द स्किल्स ऑफ दॅट पर्सन टू इम्प्रूव्ह ओव्हरऑल परफॉर्मन्स ऑफ द पार्टनरशिप फर्म. जिथं 2 डोके मिळून काम करत आहेत तिथं आता 3रं डोकं फर्ममध्ये येणार आहे. बघा, म्हणजे त्यांच्याकडे थर्ड पार्टनरकडे असणारे स्किल्स पण येणार आहेत. हे दोघं जण म्हणतील असंच नको अशा पद्धतीने करू, तर तिसरा पार्टनर जरा ॲडव्हान्स असेल, जरा त्याला टेक्निकल नॉलेज, बिझनेसचं नॉलेज जास्त असेल, तर तो म्हणेल असं नको असं करूया म्हणजे आपल्याला जास्त फायदा होईल. मग त्याचे जे स्किल्स आहेत रिलेटेड टू बिझनेस हे पण त्यांना वापरता येणार आहेत फर्ममध्ये. आलं लक्षात? म्हणून नवीन पार्टनरला आपण फर्ममध्ये घेतोय. आता नवीन पार्टनर येणारा जो आहे हा नुसता येणार नाही, तो येताना कॅपिटल आणणार आहे. हाच तर मेन उद्देश आहे त्याला ॲडमिट करून घेण्याचा, ॲडमिशन त्याला देण्याचा. 3.22 कॅपिटल बॉट बाय न्यू पार्टनर. द पर्पज ऑफ ॲडमिटिंग न्यू पार्टनर इज टू इन्क्रीज द कॅपिटल. इन्क्रीज द कॅपिटल, कॅपिटल वाढवणे. इन्क्रीज द कॅपिटल ऑफ पार्टनरशिप फर्म. द न्यू पार्टनर कॅन ब्रिंग कॅपिटल इन कॅश ऑर इन काइंड. एकतर ते कॅशमध्ये कॅपिटल आणू शकतात, ऑर इन काइंड म्हणजे जर समजा कॅश नाही आणली तर मग ते असेटसुद्धा आणू शकतात. लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी आणू शकतात, व्हेकल आणू शकतात, फर्निचर आणू शकतात, कॉम्प्युटर, लॅपटॉप, वॉट एव्हर इट मे बी. कॅश पण आणू शकतील आणि असेट देखील आणू शकतील. ऑर काइंड म्हणले बघा. द न्यू पार्टनर कॅन ब्रिंग कॅपिटल इन कॅश ऑर इन काइंड. द न्यू पार्टनर विल ब्रिंग कॅपिटल ॲज पर द टर्म्स इन द पार्टनरशिप डीड. जसं ॲग्रीमेंटमध्ये ठरलं आहे त्या पद्धतीनेच ते कॅपिटल आणणार आहेत. द अकाउंटिंग ट्रीटमेंट फॉर कॅपिटल बॉट बाय न्यू पार्टनर इज. ह्या एंट्रीज आपण लगेचच वहीमध्ये लिहायच्या आहेत. आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण वहीमध्ये ॲडमिशन ऑफ पार्टनर काय आहे 3.2 हे लिहायचं आणि हा जो छोटासा टॅब्युलर फॉर्म दिलेला आहे एंट्रीजचा तो पण आपण लिहायचा आहे. एंट्रीज आहेत गेल्या वर्षी बघितल्या त्याच सेम एंट्री आहेत, काही बदल नाही बघा. ट्रान्झॅक्शन. वेन न्यू पार्टनर ब्रिंग्स कॅश टुवर्ड्स हिज कॅपिटल. नवीन पार्टनरनी बिझनेसमध्ये येताना कॅपिटल आणलेलं आहे कॅशमध्ये. काय एंट्री येणार आहे? कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आणि दुसरी एंट्री न्यू पार्टनर ब्रिंग्स सर्टन असेट टुवर्ड्स हिज कॅपिटल. म्हणजे लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, लॅपटॉप, कॉम्प्युटर असं जर का त्यांनी आणलं तर काय एंट्री येणार आहे? असेट अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर कॅपिटल अकाउंट. आलं लक्षात? हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर वहीमध्ये आपल्या एक तर चॅप्टरचं नाव व्यवस्थित लिहायचं. रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप, ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर हे लिहिण्याची काही गरज नाही. डायरेक्ट आपण ॲडमिशन ऑफ पार्टनरचं जो काही त्यांनी डेफिनेशन दिली ती लिहिणार आहोत. त्याच्यानंतर कॅपिटल बॉट बाय न्यू पार्टनर लिहा आणि हा पॉईंट लिहा. बाकीचा जो कंटेंट आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. धन्यवाद.